नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल उलट बातम्या येत होत्या आणि त्या बातम्यांमध्ये संदिग्धताही होती आणि त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर दिसला. 1000 पॉईंट मार्केट वर होतं, ती सगळी तेजी गायब होऊन 40 पॉईंट फक्त मार्केट राहिलं आणि नंतर 150 पॉईंटपर्यंत वाढलं. ट्रम्पने कंप्लीट आणि टोटल सीज फायर अशी घोषणा केली. त्याचा परिणाम काय झाला? क्रूडचा भाव घसरला. म्हणजे काल 66.21 पर्यंत ब्रेंट क्रूड गेलं होतं. त्यामुळं महागाई कमी होईल, मग फेड रेट कट करेल, या सगळ्या अपेक्षा दिसून आल्या. म्हणून अमेरिकन मार्केट तेजीत होतं. त्याच्यामध्ये कार्निवल कॉर्पोरेशन हा शेअर तेजीत होता, कारण यांचा रिझल्ट चांगला लागला. आणि उबर टेक्नॉलॉजी हाही शेअर साधारण 7 ते 8% एवढा तेजीत होता असा आढळलं. या सगळ्याचा परिणाम आपल्या इकडेही होऊ शकतो. बॉन्ड यील्ड 4.30, डॉलर इंडेक्स 97.46, तर क्रूड मगाशी 67.94 असे होते. पॉवेलवर सारखं प्रेशर आणलं जात आहे की त्यांनी रेट कट करावेत आणि त्याच वेळेला ते पण सांगतात की डेटा बघून रेट कट केला जाईल. रेट कट करण्याची मी घाई अजिबात करणार नाही, पण नक्कीच सूनर दॅन लेटर रेट कट केले जातील असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी जून आणि जुलैचे महागाईचे आकडे पाहावे लागतील. आता आज काही आजच्यासाठी बातम्या आहेत, तर त्या हिंदाल्कोकडे लक्ष द्यायला गेला. ॲल्युकेम कंपनीतला 100% स्टेक $125 मिलियन हिंदाल्को घेणार आहे. केन्स टेक्नॉलॉजी त्यांनी QIP केला आहे. 28.7 लाख शेअर्सचा 5,569.50 या भावाने केला आहे, पण त्याची फ्लोअर प्राईस होती 5,625, म्हणजे साधारण 56-57 रुपये डिस्काउंटवर हा QIP झाला. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. BLS सर्व्हिसेस, SBI आणि HDFC बँकेचे कस्टमर सर्व्हिस पॉईंट ॲक्वायर करण्यासाठी करार केला. प्री-कॉल कृष्णस्वामी हे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होते, त्यांनी राजीनामा दिला. हिमाद्री केमिकल इंटरनॅशनल बॅटरी कंपनीमध्ये 16.2% स्टेक $4.43 बिलियन घ्यायला संमती दिली आहे बोर्डाने. रिट्स गुजरात अर्बन डेव्हलपमेंट कंपनीकडून 28.5 कोटीची ऑर्डरसाठी LOI मिळाला. युनियन बँक पंकज द्विवेदी यांची ED या पोस्टवर केलेली नेमणूक ताबडतोब कॅन्सल करण्यात आली आहे. PTC इंडस्ट्रीज कंपनीचा जो आर्म आहे एरोॲलॉय टेक्नॉलॉजी यांनी सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन्स बरोबर
मिलिटरी एअरक्राफ्ट इंजिनसाठी MOU साईन केला. व्होडाफोनने सांगितलं की आमची सरकारबरोबर AGI न्यूजच्या संबंधात कोणतीही बोलणी झालेली नाहीत. काल जी जाहीर झाली ती सगळी अफवा आहे. टायमॅक्स OFSच्या माध्यमातून 15% स्टेक 25 आणि 26 जून या रोजी ते विकणार आहे. 175 रुपये किमतीला आणि करंट प्राइस जी आहे त्याच्यापेक्षा 35% डिस्काउंटवर. अरविंदो फार्मा डायरूपेग पेग्लॅटेड या बायोसिमिलरसाठी त्यांना UK कडून म्हणजे UKची जी अथॉरिटी आहे त्यांच्याकडून मार्केटिंगसाठी ऑथोरायझेशन मिळालं. स्टरलाइट टेक्नॉलॉजी 11.12 कोटी आर्बिट्रल अवॉर्ड मिळालं. त्यांनी BSNL विरुद्ध AMC कॉस्टसाठी क्लेम केला होता. JB केमिकल एमिट्रिप्टॅलाइन हायड्रोक्लोराईड हे डिप्रेशनसाठीचा औषध आहे. यांच्या गोळ्यांना म्हणजेच टॅब्लेट्सला US FDA कडून मान्यता मिळाली. RCF 300 कोटीच्या NCD आणि ग्रीन शू ऑप्शनला मान्यता मिळाली. झायडस वेलनेस कंपनीचा आर्म आहे. जो आर्म आहे त्याचं नाव नॅटुरेल. याच्या व्हॉलेंटरी लिक्विडेशनचं रिझोल्युशन पास झालं. तर कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. या 2025 मध्ये थोडंसं मार्केट सेटल झालं की पुन्हा काहीतरी घडतंय. पण का होईना मार्केटची रेंज थोडीशी वाढली. आता ती 24,800 ते 25,200 अशी झाली आहे. तर त्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येईल. तर पहिले तेजीचे शेअर बघूया, तेजीमध्ये कुठले राहतील ते. एक कमेंट आली आहे HDBच्या IPOच्या संदर्भात. तर मी कधीही सांगितलं नाही की तुम्ही या IPOला ॲप्लाय करा. मी फक्त माहिती दिली. चांगलं आहे वाईट आहे हे सांगितलं. पण भरायचं नाही भरायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. कारण IPOची जी प्राईस चालू होती त्यापेक्षा 40-42% डिस्काउंटवर आलाय. त्यामुळे तुम्ही विचार करा काय करायचं ते आणि मगच निर्णय घ्या. माझ्यावर अवलंबून काहीही करू नका. तेजीतले शेअर मॅरिको, कोरोमंडल, ब्रिटानिया, अल्काइल एमाइन्स. कारण चीनमधून येणाऱ्या 4 केमिकल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली गेली आहे म्हणून. CDSL, हिंदाल्को, अरविंदो फार्मा, श्री सिमेंट, अनंतराज, L&T फायनान्स, अशोक लेलँड, सुंदरम, MCX, आयशर मोटर्स, JK सिमेंट, JB केमिकल, NCC, फोर्टिस हेल्थकेअर, इंडस टॉवर, इन्फोसिस, इंडिगो, JK टायर, इरकॉन, वेल्स्पन कॉर्प,
इंडिया मार्ट, JK टायर, KEI, केबल्स वायरच्या शेअरकडे तुम्ही लक्ष द्या. 4-5 शेअर आहेत, त्यापैकी मी एक दिलाय फक्त. कोटक बँक, श्रीराम फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, SBI लाईफ आणि UPL. तर मंदीमध्ये अंबुजा सिमेंट, टायमॅक्स, ॲव्हेलॉन आणि टाटा मोटर्स. तर बघूया आज काय काय होत आहे. पण अमेरिकेतला हँडओव्हर तरी चांगला आहे, पण काल सीजफायर झाल्यानंतर पुन्हा अटॅक करण्यात आलेले आहे. तर सीजफायर कितपत टिकाऊ काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपणही त्याप्रमाणे लक्ष देऊनच मार्केट केलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, कोणावरही ढकलता येणार नाही, कोणाच्याही खात्यावर बंदूक घेऊन चालवता येणार नाही. पैसा तुमचा, निर्णय तुमचा आणि त्याचा फायदा तोटाही तुमचा. त्यामुळे माहिती सगळीकडून घ्या. जो काही निर्णय घ्यायचा तो तुमचा तुम्ही ठरवा. म्हणजे धिक्कार झाला तरी आपला, सत्कार झाला तरी आपला. या मोहिमेतूनच मार्केटमध्ये जायचं. तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं असं नाही. आणि मी स्वतः तर कधीच सांगत नाही. मी स्वतः फक्त विश्लेषण करते. चांगलं आहे वाईट आहे हे सांगते. पण चांगलं आहे म्हणून तुम्ही घ्या की वाईट आहे म्हणून तुम्ही घेऊ नका असा कोणताही निर्णय मी कधीही दिलेला नाही, हे स्पष्ट करू इच्छिते. बघूया मार्केट कसं काय चालतंय ते. नमस्ते.